नमस्कार. जगणे खाण्यासाठी या चॅनलवर आपलं स्वागत आहे. बघा आपले पापड तळल्यानंतर कसे दुप्पट फुलले आहेत. हे आहेत साबुदाण्याचे पापड. कसे करायचे ते पाहणारच आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. चला मग रेसिपी पाहूया. हा 1.5 किलो साबुदाणा घेतला आहे. स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचा. असा साबुदाणा चोळून चोळून धुवायचा, म्हणजे त्यातला स्टार्च हा निघून जातो. आणि साबुदाण्यावर 1 इंच पाणी ठेवायचं आणि रात्रभर भिजत ठेवायचा. तुम्ही साबुदाण्याचे पापड कसे करता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी केलेली पद्धत तुम्हाला आवडली असेल तर हेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता आपण ज्या भांड्याने साबुदाणा घेतला होता त्या भांड्याने 4 माप पाणी ठेवलं आहे उकळण्यासाठी. पाणी छान उकळलेलं आहे. त्यातलं 1 पातेलं पाणी काढून घेऊ. पुन्हा लागलं तर आपल्याला टाकता येईल यासाठी. आता त्यात भिजलेला साबुदाणा टाकून घ्यायचा आणि असं हलवत हलवत राहायचं. असं उकळत्या पाण्यामध्ये साबुदाणा टाकायचा आणि मिक्स करत राहायचं, म्हणजे साबुदाणा आपला तळाशी नाही लागत. आता आपण पूर्ण साबुदाणा या पाण्यामध्ये टाकून घेऊ आणि छान सतत असं मिक्स करत राहायचं. मी तुम्हाला सांगायचं विसरले, पाणी उकळल्यानंतर 1 मूठभर आपण शेंदेमीठ टाकलेलं आहे. बघा आपण सगळा साबुदाणा या पाण्यामध्ये टाकून घेतला आणि असं सतत मिक्स करत राहिलं. आता झाकण ठेवू. थोड्या वेळाने झाकण काढून चेक करू आणि मिक्स करून घेऊ. असं सतत मिक्स करत राहिल्याने पातेल्याच्या तळाशी साबुदाणा नाही लागत. कधी पण असे आपण पापड वगैरे करतो, कुरवड्या वगैरे करतो ना, तेव्हा जाड तळाचं पातेलं वापरायचं, म्हणजे आपण करत असलेलं पापडाचं किंवा कुरवड्याचं मिश्रण हे तळाशी नाही लागत आणि करपत नाही. आता छानपैकी सगळं मिक्स करून घेऊ. थोड्या थोड्या वेळाने सतत मिक्स करत राहायचं. तुम्हाला कोणते पापड जास्त आवडतात हे पण मला कमेंटमध्ये सांगा. मला तर साबुदाण्याचे जास्त आवडतात. म्हणूनच मी उन्हाळी कामामध्ये पहिल्यांदा साबुदाण्याचे पापड बनवत आहे. तुम्ही उन्हाळ्यामध्ये कोणते कोणते पापड बनवता? बघा आपला साबुदाणा आता हळूहळू शिजत आहे. आमच्या इथे उपवासामध्ये जिरे खात नाहीत म्हणून मी नाही टाकले, असे प्लेनच बनवले आहेत. तुमच्या इकडे खात असतील तर तुम्ही जिरे टाकू शकता. असा साबुदाण्याचा कलर बदलेपर्यंत शिजून घ्यायचा साबुदाणा. बघा आता घट्ट झालेलं आहे मिश्रण आपलं. थोड्या वेळासाठी झाकून ठेवू. आता झाकण काढून चेक करू. बघा किती छान उकळ्या येत आहेत आणि शिजत आहे आपलं मिश्रण पापडाचं. मिक्स करून घेऊ. छान असं मिक्स करून घ्यायचं. पण हे पापड प्लास्टिकवर घालणार आहोत म्हणून थोड्या वेळासाठी थंड करून घेतलं आणि असे पापड टाकून घेतले. बघा दुसऱ्या दिवशी आपले पापड छान वाळले आहेत. काढून घेऊ. आणि काही काही पापड खालून ओले आहेत, ते दुसऱ्या दिवशी वाळू घालायचे आणखीन. चला मग मी तुम्हाला पापड तळून दाखवते कसे झाले आहेत ते. छानपैकी असे पातळ पातळ खूप मस्त झाले आहेत पापड. चला मग आपण तळून पाहूया. तेल गरम केला आणि आपला पापड टाकला. बघा कसा छान दुप्पट फुलत आहे. मी दोन्ही पापडांमधला तुम्हाला डिफरन्स पण दाखवते. बघा हे आहेत आपले वाळलेले पापड आणि हे आहेत तळलेले पापड. बघा कसे दुप्पट छान फुलले गेलेले आहेत. इतके छान मस्त कुरकुरीत होतात पापड आपले तळल्यानंतर. तोंडात ठेवताच विरघळतात. इतके तर खुसखुशीत खमंग छान लागतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.